मुलांनो, आज आपण अँगल्स या विषयावर अगदी A to Z इन्फॉर्मेशन बघणार आहे. तुमच्या डोक्यात काही कुठली शंका असू दे अँगल्स रिलेटेड, ती आज 100% तुमची क्लिअर होणार आहे शंका, ही माझी गॅरंटी. ठीक आहे. आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. बरं, लाईक शेअरचं नंतर बघू. आत्ता काय आहे, आपल्याला व्हिडिओकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. आवडली, कन्सेप्ट क्लिअर झाले असेल तर मग शेअर आणि लाईक करा. ओके. बघा मुलांनो, अँगल्स म्हणजे काय? तर अँगल्स म्हणजे अशी एक ओपन फिगर, ती ओपन असते, क्लोज नसते. अशी एक ओपन फिगर जी दोन स्ट्रेट लाईनने बनते. ठीक आहे. बघा, आपण बघूया डायग्राम काढून. बघा, ह्या आहेत दोन स्ट्रेट लाईन. ठीक आहे. ह्या दोन स्ट्रेट लाईन आहे, आपण त्याला नावं देऊया. हा जो ही जे इथे आपण कोपरा आहे त्याला O नाव दिलं, आणि इकडे A आणि इकडे B नाव दिलं. आता बघा, हे OA आणि OB हे काय झाले? अँगलचे आर्म्स झाले. आर्म्स म्हणजे काय? ज्या दोन लाईन वापरून अँगल तयार होतो त्याला त्या अँगलचे आर्म्स म्हणतात. मग आर्म्स म्हणजेच काय? बघा, ह्या डायग्राममध्ये आपले आर्म्स कुठले आहेत? OA आणि OB. ठीक आहे. ज्या दोन लाईन वापरून अँगल तयार होतो त्याला त्या डायग्रामचे आर्म्स म्हणतात. आर्मचं नाव नेहमी दोन अक्षरी असतं. OAच्या मध्ये इथे कॉमा नाही करायचा. हे दोन वेगवेगळे आर्म्स आहेत. OA हा पहिला आणि OB हा दुसरा. ठीक आहे. मग अँगल शिकले तर आपण सगळ्या कन्सेप्ट शिकणार आहोत, हो ना. मग बघा, आर्म्स झाले. आर्म्स म्हणजे ज्या दोन स्ट्रेट लाईनमुळे अँगल तयार होतो त्याला आर्म्स म्हणतात. मग हा जो मधला आहे ना O, त्याला काय म्हणायचं? व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला शिरोबिंदू म्हणतो. हां, तो मेन अँगलचं ते नाव असतं. आपण पुढे बघणारच आहोत अँगलचं नाव कुठल्या कुठल्या प्रकारे लिहिता येतं. हा जो मधला पॉईंट आहे ना O, त्याला म्हणायचं व्हर्टेक्स. अँगल AOBचा O हा व्हर्टेक्स आहे आणि OB आणि OA हे आर्म्स आहेत. ठीक आहे. आता नेम ऑफ अँगल, आपण ह्या अँगलचं नाव कोणत्या कशा प्रकारे लिहू शकतो बघा. नेम ऑफ अँगल. ठीक आहे. बघा, आता मी तुम्हाला म्हटलं एक अक्षरी नाव पाहिजे. मुळात अँगलची साईन कुठली आहे? साईन ऑफ अँगल काय? बघा, साईन ऑफ अँगल. अगदी A to Z सगळं बघणार आहेत आपण अँगलची रिलेटेड. ही आहे अँगलची साईन. हां, मग आता नेम ऑफ अँगल ते कसं करायचं? आता तुम्हाला इथे तीन अक्षरं दिसतात, A, O आणि B. हे जे मधलं अक्षर आहे ना, ह्याला म्हणायचं अँगलचं नाव. मेन हा अँगल कुठला आहे? O आहे. आपण एक अक्षर नाव कसं द्यायचं? तो मधला जे अक्षर आहे ना ते नाव घ्यायचं, अँगल O. हे अँगलचं नाव काय एक अक्षरी म्हणणार तुम्ही? हा कुठला अँगल आहे? अँगल O. पण मुलांनो, पहिल्या स्टेपला छोट्या प्रायमरी लेवलला एक अक्षरी नाव चालतं, पण तुम्ही जसजसे मोठे व्हाल तसं तुम्हाला तीन अक्षरी नावच लिहावं लागतं. ठीक आहे. मग ते कसं लिहायचं? हे जे मधलं नाव आहे ते मध्येच ठेवायचं. बघा, अँगल AOB, अँगल AOB, किंवा हे तुम्ही उलटंही म्हणू शकता, अँगल BOA. अँगलची साईन BOA. बघा, तुम्हाला दिसतंय ना मुलांनो. आपण थोडासा बोर्ड सेट करूया. हां, बघा, अट काय आहे? तुम्ही इकडनं सुरुवात करा किंवा इकडनं. हा जो अँगल आहे मेन तो मध्येच आला पाहिजे. बा इकडे मध्येच आहे की नाही. मग आत्तापर्यंत आपण अँगलचं काय काय शिकलो? अँगल म्हणजे काय? तर अँगल इज अ ओपन फिगर विच इज मेड अप बाय टू स्ट्रेट लाईन्स. टू स्ट्रेट लाईन सेगमेंट्स. लाईन्स नाही म्हणू शकत आपण, कारण का लाईन ह्या दोन्ही साईडला एक्सटेंड होतात. इथे ही लाईन Aच्या साईडने ॲरो आहे म्हणजे तो एक्सटेंड होऊ शकतो इकडे पुढे. Bच्या साईडला ॲरो आहे म्हणजे Bच्या साईडने पण एक्सटेंड, पण इकडनं Oच्या साईडने एक्सटेंड होणार आहे का? नाही. म्हणजे हे दोन रे आहे. जी अशी फिगर जी दोन रेनी तयार होते त्याला अँगल म्हणतो. ती ओपन असते. बघा, ओपन आहे की नाही? इथनं पूर्ण ओपन आहे, ती क्लोज नाही आहे. क्लोज फिगर म्हणजे काय? बघा, ही तीन स्ट्रेट लाईन सेगमेंटनी बनली आहे.
ही पूर्ण क्लोज आहे. याच्या आत आपल्याला जायचं असेल तर जाऊ शकतो का आपण? नाही जाऊ शकत. मग ओपन फिगर म्हणजे काय? आता बघा, ही पण 3 स्ट्रेट लाईननी बनलेली फिगर आहे, पण इथून आत जायला जागा आहे, म्हणजे ही ओपन फिगर आहे, ही क्लोज फिगर आहे. तसं अँगल ही 2 रेजनी बनते आणि ती एक ओपन फिगर असते. ठीक आहे. सगळ्या कन्सेप्ट ज्या अँगलशी रिलेटेड असतात त्या काय काय आहेत? पहिलं आपण शिकलो आर्म्स, मग शिकलो वर्टेक्स, मग शिकलो नेम ऑफ अँगल. नेम ऑफ अँगल आपण इथं लिहिलं आहे आणि साईन ऑफ अँगल आपण इथे लिहिलं, पण त्याचं साईनच्या पुढे आपण नाव लिहिले, आपण इकडे चेंज करूया. ठीक आहे. इथे आपण अँगलची साईन लिहूया. हे झाली नेम्स आणि झाली साईन. ही अशी साईन असते. ठीक आहे. आता आपण पुढे अँगलच्या इंटिरियरमध्ये कुठला पॉईंट असतो, एक्सटेरियरमध्ये कुठला पॉईंट असतो, ऑन अँगल म्हणजे काय ते बघणार आहोत. बघा, इंटिरियर ऑफ अँगल, अँगल म्हणा किंवा ॲन अँगल म्हणा. ठीक आहे. आता इंटिरियर म्हणजे काय? ही एक ओपन फिगर आहे. अँगलच्या आतल्या साईडला इथे जर काही पॉईंट्स असतील त्यांना म्हणायचं आपण इंटिरियर ऑफ ॲन अँगल. बघा, आता अँगलच्या आत या 2 आर्मच्या आतमध्ये आहेत हे पॉईंट्स, म्हणजे ते अँगलच्या इंटिरियरमध्ये, आतमध्ये. इन म्हणजे आत, हो की नाही? मग अँगलच्या इंटिरियरमध्ये कुठले पॉईंट्स आहेत? ते पॉईंट क्यू, पॉईंट पी, पॉईंट आर आणि पॉईंट बी. आता हे झालं इंटिरियर ऑफ अँगल. मग एक्सटिरियर म्हणजे काय? एक्सटिरियर ऑफ अँगल. एक्सटिरियर अँगल म्हणजे काय? एक्सटिरियर ऑफ अँगल म्हणजे काय? बघा, अँगलच्या बाहेर इथे जर काही पॉईंट्स असतील, पॉईंट झेड, पॉईंट सी, पॉईंट एम. बघा, पी, आर, क्यू आणि बी हे झाले इंटिरियरमधले पॉईंट अँगलच्या. आणि झेड, सी, एम, झेड, हा बघा झेड आहे, झेड, सी, एम हे काय झाले? एक्सटिरियरमधले पॉईंट, म्हणजे अँगलच्या बाहेरचे पॉईंट. जे असे पॉईंट जे त्या 2 आर्मच्या बाहेर आहेत, आतमध्ये नाही आहे. बघा, अँगलच्या आत म्हणजे इनसाईड, अँगलच्या बाहेर म्हणजे आउटसाईड, हो की नाही? बघा, एक्सटिरियरचे पॉईंट कुठले आहेत? पॉईंट झेड, पॉईंट सी, पॉईंट एम. पॉईंट नेहमी एक अक्षराने दाखवतात, हो ना? आणि अँगलचं नाव आपण एक अक्षरी आणि 3 अक्षरी. 3 अक्षरीमध्ये पण नाव तेच असतं, पण आपण एनी पण सुरुवात करू शकतो नावाची अँगलचे, किंवा बीनी पण, म्हणजे या साईडनी पण करू शकतो आणि या साईडनी पण करू शकतो. काय काय शिकलो आपण? आर्म्स, वर्टेक्स, साईन, नेम ऑफ अँगल, साईन ऑफ अँगल, इंटिरियर ऑफ अँगल आणि एक्सटिरियर ऑफ. आता ऑन द अँगल. ऑन अँगल म्हणजे काय? बघा मुलांनो, आता अँगल AOBच्या अँगलवरती कुठले कुठले पॉईंट आहेत? ए आणि बी तर आहेच आहेत, ओ पण आहे. आता समजा इथे अजून एस असा आहे पॉईंट आणि इकडे एल आहे. बघा, अँगलच्या आर्म्सवर जे जे पॉईंट्स आहेत ना त्याला पॉईंट्स ऑन अँगल म्हणतात. मग ते कुठले कुठले आहेत? पॉईंट ए, पॉईंट एल, पॉईंट ओ, पॉईंट एस आणि पॉईंट बी. काय काय शिकलो आपण? बघा, इंटिरियर म्हणजे आत, एक्सटिरियर म्हणजे बाहेर, आणि ऑन अँगल म्हणजे अँगलच्या आर्म्सवर जे जे पॉईंट्स आहेत त्यात अँगलचे नावांचे पॉईंटसुद्धा येतात. ठीक आहे. हे झाले अँगल्स. अँगलचं आर्म, व्हर्टेक्स, साईन, नेम ऑफ अँगल, इंटिरियर ऑफ अँगल, एक्सटिरियर ऑफ अँगल अँड ऑन अँगल. आता आपण हे झालं सगळी A to Z इन्फॉर्मेशन ऑफ अँगल. पण आता आपण टाईप्स ऑफ A to Z नाही म्हणू शकणार, आपण याला बेसिक इन्फॉर्मेशन म्हणू शकतो. ठीक आहे. आता आपण टाईप्स ऑफ अँगल बघणार आहोत. हे झालं बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ अँगल. आय होप तुमचे यातनं सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असेल बेसिक लेवलच्या. आता आपण याच्या पुढे टाईप्स ऑफ अँगल बघणार आहोत. ठीक आहे. म्हणजे अँगलचे वेगवेगळे टाईप्स असतात, जसं की 0 डिग्री
अँगलला काय म्हणतात, 90 डिग्री अँगलला काय म्हणतात, असे त्याच्या प्रकारानुसार त्याची नावं आहेत वेगवेगळी, त्याची मेजरमेंट वेगवेगळी असतं. मी तुम्हाला मग असे सांगितलं, तुम्हाला अँगल्स रिलेटेड काहीही, अगदी काहीही शंका असेल तर कमेंट करा. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ तुम्ही थोडासा वेळ देऊन बघितलात तर अगदी कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. आता आपण पुढच्या म्हणजे पुढे ह्याच्या पुढे बघणार आहोत टाईप्स ऑफ अँगल. ओके, बघा आपण टाईप्स ऑफ अँगल्समध्ये आधी पहिला टाईप बघतोय अपोजिट अँगल. ठीक आहे, अपोजिट अँगल म्हणजे बघा अशी एक्सची साईन तयार होते. अगदी सेम टू सेम असतीलच असं नाही, मी आता परफेक्ट असं एक्स काढला आहे तुम्हाला समजण्यासाठी. तर अपोजिट अँगल्स म्हणजे काय, समोरासमोरचे अँगल ज्याच्यामध्ये एक व्हर्टेक्स कॉमन आहे. ठीक आहे, म्हणजे बघा इथे दाखवते, हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे. याच्यामध्ये हा एक व्हर्टेक्स कॉमन झाला की नाही, त्या व्हर्टेक्सचं नाव मी ओ दिलं आहे. ठीक आहे, अपोजिट अँगल म्हणजे काय, समोरासमोरचा अँगल. आता आधी ह्या डायग्राममध्ये आपल्याला किती अँगल आणि दिसत आहेत आणि ते कोणते आहेत ते आपण बघूया. बघा आधी समजून घ्या, आपण व्हर्टेक्स नेहमी मध्ये ठेवतो अँगलचा. मग अँगल POQ लिहून घेऊया इकडे आपण, अँगल POQ. आता एकही अँगल मिस नको व्हायला म्हणून आपण असंच पुढे जाऊया. आता P सोडा आणि इकडनं पुढे घेऊया, अँगल QOR, अँगल QOR. आपलं व्हर्टेक्समध्येच पाहिजे, व्हर्टेक्स आहे O. आता Q सोडला, आता R घ्यायचा, R, अँगल ROS, अँगल ROS. आता R सोडला आणि अँगल SOP, अँगल SOP. तुम्ही असं लक्षात ठेवा किंवा काय करायचं, कुठल्याही एका अँगलने सुरुवात करायची, जसं की अँगल AOQ. आता पुढचा अँगल त्या क्यूने शेवटच्या अक्षराने सुरू करायचा. आता आपण अँगल POQ म्हटलं की नाही, त्यानंतर क्यू आले शेवटी, मग क्यूच्या सुरू होणारे पुढचा अँगल कुठला आहे, अँगल QOR. आता R संपला, मग Rने सुरू करायचा, अँगल ROS. आणि आता एसने संपला पहिला अँगल, शेवट त्याच्या पुढचा एसने सुरू करायचा, अँगल SOP. अशा प्रकारे हे ह्या डायग्राममध्ये एकूण आपल्याला 4 अँगल दिसत आहेत. ठीक आहे, मग त्यात अजून अँगल आहेत का, तर अजून आहेत अँगल, पण तो अँगलचा टाईप मी तुम्हाला अजून शिकवला नाही आहे, तर तो मी तुम्हाला ह्याच्या पुढे जे आपण टाईप्स ऑफ अँगल शिकणार आहोत तेव्हा सांगते. आता सध्या हे अपोजिट अँगल लक्षात घ्या, हे 4 अँगल आपल्या समोर दिसत आहेत उघड उघड. मग यातले अपोजिट अँगल कुठले, तर बघा समोरचे अँगल कुठले आहेत, अँगल POQ. आणि POQचा अपोजिट अँगल कुठला झाला, अँगल ROS किंवा SOR, ROS. ह्या दोघांची अपोजिट अँगलची पहिली पेअर तयार झाली. ठीक आहे, ते आपण इकडे लिहूया. बघा अपोजिट अँगल्स, त्याची पहिली पेअर आहे अँगल POQ आणि अँगल ROS, अँगल ROS. ही पहिली पेअर झाली. आणि मग दुसरी पेअर कुठली आहे, तर ही म्हणजे अँगल POS, अँगल POS. त्याचे अपोजिट अँगल कुठला झाला, अँगल QOR किंवा ROQ. तुम्ही असा अँगल म्हणा किंवा असा म्हणा, तो एकच आहे, फक्त O मध्ये पाहिजे. अँगल ROQ किंवा QOR. आलं लक्षात. आता आपण पुढच्या अँगलचा टाईप बघणार आहोत. त्याच्या पुढचा आपण अँगलचा टाईप बघणार आहोत, तो आहे, आता अपोजिट अँगल पहिली टर्म झाली अँगलशी रिलेटेड. आता दुसरी टर्म काय आहे, ते आहे, मी आधी डायग्राम काढते बघा. त्या अँगलचं नाव काय आहे, झिरो अँगल. इथे लिहू का, इकडे लिहिते,
0 अँगल. तुम्ही म्हणाल असं कुठे टीचर अँगल असतो का? तर बाळांनो हो असतो. 0 अँगल ही पहिली टर्म आहे. अपोजिट अँगलच्या आधी पण मी तुम्हाला 0 अँगल सांगायला पाहिजे होता. सगळ्यात पहिली टर्म आहे 0 अँगल. आता 0 अँगल म्हणजे काय? तर बघा, हा 0 अँगल आहे. इथून अँगलची सुरुवात होते, ती फक्त एक स्ट्रेट लाईन असते. एका साईडला एक डॉट आणि एका साईडला ॲरो असतो, म्हणजे तो एक रे असतो. मग 0 अँगल कसं काय? त्याचं मेजरमेंट काय? तर 0 अँगलचं मेजरमेंट असतं 0 डिग्री. तुम्हाला माहितीच आहे की अँगल नेहमी डिग्रीमध्ये मोजतात. ही जी डोक्यावरची गोल छोटंसं राऊंड आहे त्याला ते डिग्रीचं साईन आहे. ठीक आहे. 0 अँगलपासून पुढच्या अँगलची सुरुवात होते. बघा मी तुम्हाला इथे दाखवते. आता हा आहे आपला 0 अँगल. मग ही लाईन अशी 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 पुढे जाते. ठीक आहे. अशी 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 करत ती इथून अशी, हा 0 अँगल झाल्यानंतर ती अशी पुढे जाते. मग 0 नंतर 1 2 3 4 5 6 7 8, मग 10, मग 20, मग 30, मग 40, मग 50, असं करत 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 ती पुढे जाते. मग 0 डिग्रीचं मेजरमेंट असतं 0. त्याची डायग्राम असते ही अशी रेसारखी. त्याच्यानंतर त्याच्या पुढची कन्सेप्ट काय आहे? ॲक्यूट अँगल. ठीक आहे. ॲक्यूट अँगलची डायग्राम मी तुम्हाला इथे दाखवते. ह्याची जर तुम्हाला डेफिनेशन करायची म्हणाली तर काय येणार? अँगल हॅविंग 0 डिग्री मेजरमेंट इट्स कॉल्ड 0 डिग्री अँगल. ठीक आहे. त्याला मेजरमेंट नसतं तर 0 डिग्री असतं. त्याची डायग्राम ही एका रेसारखी काढायची असते. आता आपण पुढचं पाहणार आहोत ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजे कसं बघा, आधी आपण नाव लिहूया. ॲक्यूट अँगल. ठीक आहे. आपण आधी कन्सेप्ट शिकून घेणार आहोत आणि मग नंतर डेफिनेशनचं बघूया. आता ॲक्यूट अँगलची डेफिनेशन नंतर सांगणार आहे. आपण डायग्राम काढूया आधी. अगदी एक फिक्स हीच डायग्राम आहे असं नाही मुलांनो. बघा आता समजा ही अशी आहे, पुढची डायग्राम ही अशी आहे, तरी पण ती ॲक्यूट अँगलच आहे. का? कारण का 0 पासनं, आता ही तुम्हाला मी सांगितलं ना, ही जी 0 पासनं डायग्राम सुरू होते, इथे 0, हे पुढे पुढे जात 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 ती अशी एका ठराविक पॉईंटला इथपर्यंत जेव्हा येते, ती जेव्हा एल सारखा बरोबर अँगल तयार होतो तो 90 डिग्रीचा असतो. हा बघा, हा जो अँगल आहे ना हा 90 डिग्रीचा आहे. मग 90 डिग्री म्हणजेच काय? तो असतो राईट अँगल. 90 डिग्री म्हणजेच असतो. आता हे दोन्ही अँगल आपण एकसाथ शिकतोय का ते सांगते. हा आहे राईट, बोर्ड सेट करूया आपण. अँगल, राईट अँगल म्हणजे काय? तर 90 अँगल ज्याचं मेजरमेंट 90 डिग्री आहे त्याला म्हणायचं राईट अँगल. मग 0 पासून ते राईट अँगलचं मेजरमेंट काय सांगितलं मी तुम्हाला? 90 डिग्री. ठीक आहे. मग 0 पासून ते 0पेक्षा मोठा आणि 90 डिग्रीपेक्षा लहान जो अँगल असतो त्याला म्हणतात ॲक्यूट अँगल. मग त्याच्या नंबरप्रमाणे, मेजरमेंटप्रमाणे त्याची डायग्राम बदलते. हा जो आहे 90 डिग्रीचा तो आहे राईट अँगल. मग त्याच्या इथपर्यंत बघा, समजा 89 म्हणजे अगदी थोडासा फरक असणार आहे इकडे, असा एक अँगल असेल असा, तरी तो ॲक्यूट अँगलच असणार आहे. किंवा अशी असेल डायग्राम, किंवा अशी असेल, ती ॲक्यूट होते. आपल्या डोळ्यांना पण दिसतं. पूर्ण एल असेल तर 90 डिग्री, 90 डिग्री म्हणजे राईट अँगल. 90पेक्षा कमी असेल म्हणजे 89 असेल, 87 असेल, 70, 10, 20, 50, 1 डिग्री जरी असेल तरी तो ॲक्यूट अँगल होणार. म्हणजेच काय? अँगल हॅविंग मेजरमेंट मोर दॅन 0 बट लेस दॅन 90. म्हणजे असा अँगल ज्याचं मेजरमेंट 0पेक्षा जास्त असतं आणि 90पेक्षा कमी असतं त्याला आपण म्हणतो ॲक्यूट अँगल. ठीक आहे. आणि एक्झॅक्ट 90 डिग्रीचा म्हणजे एल फॉर्म करणारा अँगल म्हणजेच 90 डिग्रीचा अँगल त्याला आपण म्हणतो राईट अँगल. ट्रायंगलला राईट अँगल. ठीक आहे. 0 डिग्री कळाला. 0 डिग्रीचा मेजरमेंट 0 असतं 0 अँगलचं. ॲक्यूट अँगलचं मेजरमेंट काय असतं? 0पेक्षा मोठं आणि 90पेक्षा कमी म्हणजे 89पर्यंत. ठीक आहे. आणि एक्झॅक्ट 90 म्हणजे राईट अँगल.
त्याचं मेजरमेंट 90 डिग्री असतं. हे 3 कन्सेप्ट क्लिअर झाले. त्याच्या आधी आपण शिकलो आहे अपोजिट अँगल. ओके, आता आपण 5th अँगल पाहणार आहोत, ऑब्ट्यूस अँगल. 5th आहे ऑब्ट्यूस अँगल. मग आता ऑब्ट्यूस अँगल म्हणजे काय, त्याचं मेजरमेंट काय असतं बघा. आधी डेफिनेशन सांगते आता मी तुम्हाला. अन अँगल हॅविंग मेजरमेंट ऑफ मोर दॅन 90 बट लेस दॅन 180 इट्स कॉल्ड ऑब्ट्यूस अँगल. म्हणजेच काय, असा अँगल ज्याचं मेजरमेंट 90पेक्षा जास्त आहे पण 180पेक्षा कमी आहे, त्याला आपण म्हणतो ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. ठीक आहे, त्याची डायग्राम बघा कशी असते. आता इथे मेजरमेंट लिहूयात आपण आधी, किंवा डायग्राम आधी काढूया. बघा, हा झाला त्याचा बेस आणि हा झाला त्याचा अँगल फॉर्म झाला इकडे. ठीक आहे, याचं मेजरमेंट किती असतं, 90पेक्षा जास्त पण 180पेक्षा कमी. म्हणजेच किती, 91 पासून 179 डिग्री सेल्सिअसपर्यंत मेजरमेंट असतं ते 91 पासून ते 179 डिग्रीपर्यंत कुठलाही अँगल असेल त्याच्यामधला कुठलाही अंक येऊ शकतो. अगदी 0.5 पण येऊ शकतो. लाईक 90.5 जरी असेल, 90.1 जरी असेल, एवढा छोटा येत नाही कारण मेजरमेंटला ते क्रिटिकल होतं मुलांना. पण मी सांगते 91, 92, 90.5, 90च्या पुढे 0.1 जरी असेल तरी तो ऑब्ट्यूस अँगलच होतो. ठीक आहे, 90. पण लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं, 90पेक्षा मोठा आणि 180पेक्षा छोटा अँगल म्हणजे ऑब्ट्यूस अँगल. ठीक आहे, आता आपण त्याच्या पुढचा अँगल बघणार आहोत, स्ट्रेट अँगल. काय बघणार आहोत, स्ट्रेट अँगल. आता स्ट्रेट अँगल म्हणजे काय, तर बघा आपण डायग्राम काढूया. त्याची डायग्राम अशी असते, लाईन सारखी असते आणि त्याच्या मधोमध बरोबर डॉट असतो. ठीक आहे, आता हा डॉट म्हणजे काय बघा. इथे तुम्हाला ही डायग्राम मी मुद्दामून रफ नाही केली. आपण 0 डिग्रीने सुरुवात केली. इथून हळूहळू हा 0 डिग्रीचा अँगल होता, मग तो असा हळूहळू ती लाईन हे पेनाला इथे 0 डिग्री आहे, तो हळूहळू हळूहळू पुढे गेला. ॲक्यूट 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 कुठपर्यंत ॲक्यूट अँगल असतो, सरळ होईपर्यंत. जेव्हा ती लाईन सरळ झाली तेव्हा त्याला म्हणायचं राईट अँगल, म्हणजे हा 90 डिग्रीचा. मग तिथे ती थांबते का, तर नाही, ती 90पासून परत पुढे 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 अशी वळते. हां, खालचा आपला बेस इथला आहे तो आहेच आहे, हा वाला बघा. आणि मग हे अशी सरळ होऊन होते. हा झाला 0, त्यानंतर हा ॲक्यूट, हा राईट. आणि जेव्हा राईटवरनं ती थोडीशी तरी पुढे गेली अशी की तो होतो ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगल म्हणजे काय, 90 डिग्रीपेक्षा मोठा आणि 180 डिग्रीपेक्षा छोटा. ओके, मग जेव्हा तो सरळ होत 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 असं होऊन जेव्हा पुन्हा असं ऑब्ट्यूस करत करत स्ट्रेट होतो, असा जेव्हा स्ट्रेट होतो, एक स्ट्रेट लाईन तयार झाली की नाही इकडे, मग त्याला म्हणायचं स्ट्रेट अँगल. मग स्ट्रेट अँगल म्हणजे काय कळालं का, हा इथून सुरू होऊन तो इथे संपतो. ठीक आहे, त्याला म्हणायचं स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगलचं मेजरमेंट काय असतं, एक्झॅक्ट 180 डिग्री. ओके, बघा 0 डिग्री त्याचं मेजरमेंट, 0 अँगलचं 0 डिग्री, ॲक्यूट अँगलचं 0पेक्षा मोठा आणि 90पेक्षा छोटं मेजरमेंट, म्हणजे 1 पासून 89 पर्यंत. आणि राईट अँगल म्हणजे एक्झॅक्ट 90 डिग्री. ऑब्ट्यूस अँगल म्हणजे पुन्हा 90 डिग्रीपेक्षा मोठा आणि 180पेक्षा छोटा, म्हणजे 91 पासून 179 पर्यंत. हा झाला ऑब्ट्यूस अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे एक्झॅक्ट 180 डिग्रीचा. ठीक आहे, आता आपण याच्याच पुढे बघणार आहोत. कुठला अँगल बघणार आहोत आपण पुढचा, बघा आपण रिफ्लेक्स अँगल बघणार आहोत. रिफ्लेक्स अँगल
आता रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय, पुन्हा आपण या डायग्रामकडे येऊयात. बघा इकडे हा अँगल आहे, हा 0 अँगल झाला ॲक्यूट करत करत तो 90 डिग्रीकडे गेला. 90 डिग्रीकडनं परत पुढे 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 अँगल जेव्हा जातो तेव्हा होतो ऑप्ट्यूज. ऑप्ट्यूज करत 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 जेव्हा तो सरळ होतो तेव्हा त्याला आपण म्हणतो सेट अँगल. तो सेट अँगलची ते न थांबता जेव्हा तो परत खालच्या साईडला वळतो तेव्हा तो होतो रिफ्लेक्स अँगल. काय म्हणायचं याला, रिफ्लेक्स अँगल. इथे परत आपण डायग्राम काढणार आहे, पण तुम्हाला ह्या डायग्रामचा रेफरन्स देऊन सांगितलं मी पहिल्यावाला या. आता बघा रिफ्लेक्स अँगल कसा असेल, त्याची सुद्धा ॲक्यूटसाठी एक तीच डायग्राम नाही का ते सांगते. हा झाला 0 डिग्री, हा अँगल होत होत हा असा इथे आला की होतो तो स्ट्रेट अँगल. पण जेव्हा तो तिथनंही परत खाली वळतो इकडे तेव्हा त्याच्या तो इथं इतका खाली आला. थांबा मी तुम्हाला डायग्राम परत नीट काढून दाखवते, कारण इथे जर कन्फ्यूज झालात तर हातचे 2-4 मार्क जातात आणि ती कन्फ्युजन कायमस्वरूपी डोक्यात राहतं. बघा हा आहे आपला स्ट्रेट अँगल. जेव्हा स्ट्रेट अँगलच्या इथनं खाली लाईन वळते अँगलची, मग ती अशी असेल, ती अशी असेल, ती अशी असेल, यातला कुठलाही झाला रिफ्लेक्स अँगल. मग त्याचं मेजरमेंट किती असतं, तर त्याचं मेजरमेंट 180 ला आपण स्ट्रेट अँगल म्हणतो आणि स्ट्रेट अँगलच्या पुढे गेलं की होतं रिफ्लेक्स अँगल. मग असा अँगल जो 180पेक्षा मोठा आहे पण 360पेक्षा छोटा आहे, लहान आहे, त्याला म्हणायचं रिफ्लेक्स अँगल. म्हणजेच काय 181 किंवा 180.5. मी परत एकदा सांगेन, एवढं छोटं मेजरमेंट देत नाहीत एक्झामला तुम्हाला, पण मी सांगते. मग आपण लक्षात ठेवताना काय करायचं, 180पेक्षा मोठा आणि 360पेक्षा छोटा अँगल म्हणजे रिफ्लेक्स अँगल. 180च्या पुढे गेला की तो होतो रिफ्लेक्स अँगल. मग बघा आपण एक्झॅक्ट परत एक डायग्राम काढूया रिफ्लेक्स अँगलची, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होईल. हा झाला इकडे 0 अँगल आणि हा इथे स्ट्रेट होऊन तो इकडे खाली वळला आहे. फिक्स ही डायग्राम लक्षात ठेवू नका. आणि बघा हा ऑप्ट्यूस अँगल सारखी तुम्हाला साईन उलटा ऑप्ट्यूस अँगल. बघा ऑप्ट्यूस अँगल कुठे आपला, हा इकडे तुम्हाला वाटतं, पण मग लक्षात कसं करायचं की ऑप्ट्यूस आहे का रिफ्लेक्स आहे, ही अशी साईन असते. हा अँगल असा इकडनं सुरू होऊन तो खाली वळला आहे 180च्या पुढे, म्हणजे हा रिफ्लेक्स अँगल आहे. ठीक आहे, हा आहे ऑप्ट्यूसची साईन. बघा इथे आतल्या साईडने असं हे साईन असलं की म्हणायचं ऑप्ट्यूस, आणि तीच साईन बाहेरच्या साईडने असेल की त्याला म्हणायचं रिफ्लेक्स. ठीक आहे, मग रिफ्लेक्स अँगलचं मेजरमेंट काय लिहायचं, 180पेक्षा मोठा अँगल आणि 360पेक्षा छोटा अँगल. अँगल हॅविंग मेजरमेंट ऑफ मोर दॅन 180 अँड लेस दॅन 360 डिग्री इट्स कॉल्ड रिफ्लेक्स अँगल. कसं ओळखायचं सांगितलं तुम्हाला मी. ठीक आहे, एक फिक्स डायग्राम लक्षात घ्या तुम्ही. 90 डिग्रीची लक्षात ठेवली, त्याच्या आतली असेल तर ॲक्यूट, त्याच्या बाहेरची असेल तर ऑप्ट्यूस. आणि 0 डिग्रीची ही साधी सरळ लाईन असते रेसारखी, आणि एक सरळ लाईन असेल आणि मध्ये डॉट असेल आणि त्याला असं हाफ सर्कल असेल, त्याला म्हणायचं स्ट्रेट अँगल. स्ट्रेट लाईन म्हणजे स्ट्रेट अँगल 180 डिग्री. आणि आता बघा हा आणि 180च्या पुढे गेला पण 360पेक्षा कमी मेजरमेंट आहे की रिफ्लेक्स. आणि ती हीच लाईन इकडे थांबते का, तर नाही. ही लाईन बघा इथे आपल्याला थोडी अडचण झाली. ही असं करत 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 अशी करत 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 परत ती इकडे अशी फिरवून जाऊन इथे मिळते ह्या लाईनला. मग त्याला काय म्हणायचं सांगा. बघा तुम्हाला मी ते करून दाखवते. ही 0 डिग्रीची लाईन आहे, ही कुठे दाखवतात, ही 0, ही वळत अशी सरळ करत 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 अँगलची लाईन करत परत ती इकडे आली. म्हणजेच काय तुम्हाला मी इथे दाखवते. नाव लिहूयात आपण आधी. बघा कंप्लीट अँगल, कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल म्हणजे काय, त्याची डायग्राम कशी असते, एक सरळ लाईन असते आणि तुम्ही म्हणा टीचर ही तर 0 डिग्रीची डायग्राम आहे सेम, पण
त्याच्या इकडे एक असं सर्कल असतं, कारण ती लाईन कम्प्लीट फिरवून आलेली असते. हां, आता बघा या आणि या डायग्राममध्ये काय फरक आहे, इकडे सर्कल नाही आहे असं अँगलची साईन, आणि ही अँगलची साईन आहे सर्कल, म्हणजे ही लाईन पूर्ण फिरून परत एक पूर्ण वेढा घालून इकडे आली, म्हणजे तो कम्प्लीट सर्कल झाला आहे. आणि याचं मेजरमेंट असतं 180 + 180 म्हणजे 360 डिग्री. 360 डिग्री आलं लक्षात. बघा सगळे बेसिक अँगल तुम्हाला मी शिकवले. आता ह्याच्या पुढच्या लेवल तुम्हाला 6th स्टँडर्डला फक्त हे एवढेच अँगल आणि त्याच्या कन्सेप्ट आहेत. तुम्ही जेव्हा हायर स्टडीजला जाल, म्हणजे हायर स्टडीज म्हणजे हायस्कूलमध्ये जसं की 8वी 9वी 10वी, तेव्हा तुम्हाला याच्या पुढचे अँगल्स आहेत. 7वीपासूनच आहेत कोरेस्पॉन्डिंग अँगल्स, इंटिरियर अँगल, अल्टरनेट अँगल, ते आपण याच्या पुढच्या एपिसोडला बघणार आहोत. हा पार्ट 1 आहे अँगलचा. त्याच्यामध्ये सगळे A to Z आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ अँगल्स आणि सगळे बेसिक अँगल्स सॉर्ट आउट केलेले आहेत. त्याच्या पुढचे म्हणजे ॲडव्हान्स अँगल जे आहेत, कॉरेस्पॉन्डिंग अँगल, इंटिरियर अँगल, ते पण अगदी सोप्या, अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने माझ्याकडे खूप छान क्लूज आहेत की इंग्लिशच्या A to Z अक्षरांमधलं एल नाव लक्षात ठेवलं की तुम्हाला त्याला कुठलं नाव द्यायचं, तो म्हणजे कुठला अँगल, झेड म्हणजे कुठला अँगल, तर तुम्हाला अगदी सोप्या, म्हणजे तुम्हाला खूप अवघड वाटणारे टॉपिकसुद्धा एकदम छान समजून जाईल. अशा ट्रिक्स अँड रूल्स आहेत माझ्याकडे, ते आपण करूया पुढच्या ह्याच्यामध्ये. आत्ता बघा एक क्विक रिवाईज करू आपण. 0 डिग्री म्हणजे फक्त आडवा रे. ॲक्यूट अँगल म्हणजे काय, 0पेक्षा मोठा आणि 90पेक्षा छोटा. 90 म्हणजे एलची साईन लक्षात ठेवायची, त्याचं मेजरमेंट असं 90 डिग्री. मग ही साईन, ही डायग्राम म्हणजे ॲक्यूट अँगल, त्याचं मेजरमेंट किती असतं, 0पेक्षा मोठं आणि 90पेक्षा छोटं, म्हणजे 1 पासून ते 89पर्यंत. ठीक आहे. 0 ॲक्यूट राईट. त्याच्यानंतर येतं ऑप्ट्यूस अँगल म्हणजे 90पेक्षा मोठा आहे आणि 180पेक्षा छोटा आहे. हां, त्याला म्हणायचं ऑप्ट्यूस अँगल. म्हणजेच काय, 91 पासून 179पर्यंत मेजरमेंट असेल तर त्या अँगलला डोळे झाकून म्हणायचं ऑप्ट्यूस अँगल. ओके. त्यानंतर येतो स्ट्रेट अँगल, म्हणजे स्ट्रेट आडवी लाईन म्हणजे दोन्ही साईडला ॲरो असेल, त्याला आपण लाईन म्हणतो. स्ट्रेट लाईन, वाकडी तिकडे नाही अजिबात. स्ट्रेट लाईन म्हणजे 180 डिग्री म्हणजे स्ट्रेट अँगल. ओके. त्यानंतर येतो रिफ्लेक्स अँगल. स्ट्रेट लाईन होऊन जेव्हा परत ती खालच्या साईडला अशी झुकते, ह्या साईनवरनं ओळखायचं तो रिफ्लेक्स अँगल आहे, तो ऑप्ट्यूस अँगल नाही आहे. ऑप्ट्यूस अँगलला हे अँगलचं साईन आतून असतं. ठीक आहे. हा आहे रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगलचं मेजरमेंट 180 डिग्रीपेक्षा मोठं, बघा ही ग्रेटर दॅनची साईन आहे, आणि 360 डिग्रीपेक्षा छोटा अँगल म्हणजेच काय, तर रिफ्लेक्स अँगल. म्हणजे 181 पासून ते 359पर्यंत अँगल म्हणजे रिफ्लेक्स अँगल. ठीक आहे. आता त्याच्या पुढे कम्प्लीट अँगल. कम्प्लीट अँगल म्हणजे काय, 360 डिग्रीचा अँगल म्हणजे कम्प्लीट अँगल. जो पूर्ण राऊंड फिरून येतो त्याला 360 डिग्री म्हणतात, म्हणजे कम्प्लीट अँगल. ठीक आहे. आपण ह्याच्या पुढचा एपिसोड नक्की बघा, त्याच्यातनं तुम्हाला बेसिक अँगल कळून त्याच्या पुढचे ॲडव्हान्स अँगल पण कळणार आहेत, आणि जे तुम्हाला खूप फायद्याचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला फॉलो करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. थँक्यू.